10वीच्या वर्गावर मराठीचा तास सुरू होता. जोशीबाई शिकवत होत्या. मराठी शिकवण्यात बाईचा हातखंडा होता. त्यांचा तास सुरू झाला की विद्यार्थी रंगत जात. सुरुवातीला कविता शिकवली. कवितेचे नाव होते पृथ्वीचे प्रेमगीत. वर्षामागून वर्षे गेली, नवळतीतले ना उमाळे उसासे इत्यादी ओळी वाचताना बाई रंगून गेल्या. सर्व मुले तन्मयतेने ऐकत होती. कविता संपली. एका भारावलेल्या वातावरणातून मुले वास्तवात आली. बाईंचा आवाज अतिशय गोड होता. कविता संपल्यावर बाई म्हणाल्या, मुलांनो, आता 4-5 दिवस मी शाळेत येणार नाही. का हो? मुलांनी गलका केला. अरे, माझ्या मुलीचे रेवतीचे लग्न आहे. तोपर्यंत कवितेवरील प्रश्न घरी सोडवून काढा. शेवटचा पिरियड घेतला व शाळा सुटली. बाई घरी आल्या. पाहुणे जमले होते. बहिणी, तिच्या मुली इत्यादी आल्या होत्या. भाचीने त्यांना चहा आणून दिला. मावशी, पत्रिकांची लिस्ट करायची आहे ना? होय. मग मी करते ती. आणि घरात सामान काय काय करायचे आहे? पाहते मी, बाई म्हणाल्या. बाई लग्नाचा विचार करत होत्या नि त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचे स्वतःचे लग्न आले. बाई तसा दिसायला सर्वसाधारण, रंगाने सावळ्या, नाकी डोळी नीटशा अशा होत्या. अंगावर रंगीबिरंगी साड्या, परफेक्ट मॅचिंगचा ब्लाऊज, मध्यम शरीरयष्टी, मृदू भाषा, मृदू आवाज व डोक्यात बऱ्याचदा पांढरा शुभ्र मोगरीच्या फुलांचा गजरा हे त्यांचे वैशिष्ट्य होते. घरी बसून कॉलेजचे शिक्षण घेऊन त्या B.Ed झाल्या व लगेच नोकरी मिळाली. त्यांच्याहून मोठ्या 3 बहिणी व 1 भाऊ होता. आई वडील होते. वडील एका खाजगी ऑफिसात काम करत होते. 3 बहिणींची लग्ने वडिलांनी थोडक्यात करून दिली होती. शांताचे लग्न मात्र शिक्षणामुळे व नंतर नोकरी लागल्यामुळे लांबले होते. एके दिवशी बाई अशाच नेहमीप्रमाणे शाळेत शिकवत होत्या. त्यावेळी गजानन आला. त्याने मुख्याध्यापिका बाईंकडे चौकशी केली व घरचा पत्ता विचारून हुडकून तो सरळ घरी आला व शांताच्या वडिलांना भेटला. त्याला पाहताच शांताचे वडील म्हणाले, कोण तुम्ही? काय पाहिजे? तसा तो म्हणाला, मी गजानन पवार, तुमच्या मुलीला मागणी घालायला आलोय. अहो, पण तुमची माहिती, परिचय द्या. माझे स्वतःचे लालन देते घर शेत आहे. घरी म्हातारी आई आहे. 1 बहीण लग्नाची आहे. माझे वडील नुकतेच वारले व 1 वर्षाच्या आत मला लग्न करायचे आहे. मी तुमच्या मुलीला शाळेत पाहिलं. मला ती पसंत आहे. मला घर सांभाळणारी अशी पत्नी हवी होती. ती तशीच आहे. अहो, पण ती घर सांभाळणारी कुठं आहे? ती नोकरी करते ना? अहो, म्हणजे ती दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळण्यासारखी आहे. तुम्ही केव्हाही माझ्या घरी या. मी तुम्हाला सर्व प्रॉपर्टी दाखवीन. तुमच्या मुलीला अगदी सुखात ठेवीन. तेव्हा तुम्ही नुसतं लग्न करून द्या, अगदी साध्या पद्धतीने. देवळात जरी करून दिले तरी चालेल. अहो, पण नंतर तुम्ही हे द्या ते द्या असे मागत राहिलात तर आमची पंचाईत होईल. कारण मला 4 मुली आहेत. 3 मुलींची लग्ने अगदी थोडक्यात करून सुद्धा त्या आपल्या घरी समाधानी आहेत. ही सुद्धा तशीच राहील. याविषयी खात्री बाळगा. तुम्ही लग्न करून निर्धास्त राहा. मी नंतर सुद्धा काही मागणार नाही. बरं, काही हरकत नाही. मी तुमचे घर पाहायला येत्या सोमवारी येतो. या, अवश्य या. गजाननने सांगितलेल्या पत्त्यावर शांताचे वडील निघाले. त्यांनी सोबत शेजारच्या बंडोपंतांनाही घेतले होते. गजानन स्टँडवरच आला होता. त्या दोघांना घेऊन तो आपल्या घरी गेला. चहा, बिस्किटे दिली. घरात म्हातारी होती. तिच्याकडं पाहून तो म्हणाला, आई म्हातारी झाली हो. तिला काही काम हल्ली होत नाही, म्हणून नुसती बिस्किटे तुम्हाला दिली. असू दे, काही हरकत नाही. तुमचं शेत कुठं आहे? बंडोपंतांनी विचारले. अरे, या की इकडं. तो त्यांना मागच्या बाजूला घेऊन गेला. हे पहा, सभोवार पसरलेले शेत. हिरवेगार गवत आहे की नाही पसरलेले? अहो, शेताकडे बघायला सवड नाही, त्यामुळे गवतच वाढलंय. काय करणार?
अहो एवढी मोठी प्रॉपर्टी पण सांभाळणार कोण? ठीक आहे येतो आम्ही. शांताचे वडील व बंडोपंत घरी परत आले. शांताचे लग्न गजाननशी लावायचे ठरवून दिले. ते पत्नीला म्हणाले, उमा स्थळ बरं दिसतंय. मी सर्व जाऊन पाहून आलो. अगं शांताने नशीब काढलंय बघ. खरं म्हणता तुम्ही बघून आला घर? होय ग, 2 खोल्या आहेत लहान, पण शेती खूप मोठी आहे. घरात म्हातारी आई होती. एवढी प्रॉपर्टी सांभाळायची म्हणजे अवघड आहे, पण आपली शांता सगळं व्यवस्थित करील. मग असं करा, तिच्या पगाराचे 3 वर्षाचे पैसे आपण बँकेत ठेवलेत ते काढून आणा. त्यातून तिच्या लग्नाचा खर्च करूया. अगं तो म्हणालाय अगदी साध्या पद्धतीने थोडक्यात देवळात करून दिले तरी चालेल. अहो तो म्हणाला म्हणून तसंच कसं करायचं? आपण आपल्याला जमेल तसं करूया. शांताचे वडील शंकरराव व उमाबाई यांनी शांताचे लग्न व्यवस्थित करून दिले. तिला थोडी भांडी, रुखवत, पॉट, दिवाण इत्यादी, शिवाय जावयाला पोशाख अंगठी घालून लग्न करून दिले. लग्न सोहळा व्यवस्थित पार पडला. गजानन दिसायला तसा गोरा गोमटा, उंच, मध्यम शरीरयष्टी, बोलायला गोड असा होता. शांताने लग्नासाठी महिन्याची रजा काढली होती. ती थोडे दिवस सासरी गेली. त्याच्या 2 खोल्यात राहिली. ती म्हातारी सोबत होती. ती स्वभावाने गरीब होती. तिच्याशी गोड बोलत होती. शांता तिला आई म्हणत होती. बहीण घरात नव्हती. अगं मी इथं तात्पुरता राहतोय. आई पण शेताकडेच असते. तुमचं शेत कुठं आहे? अगं इथं नाही काही, लांब आहे. हे आमचंच आहे, म्हणजे भाऊबंदांचं आहे. बघता बघता महिना संपला. शांताची रजा संपली. आता नोकरीवर हजर राहायचे होते. मला आता हजर व्हायला हवे, ती नवऱ्याला म्हणाली. तेव्हा तो म्हणाला, शांता आता इथं कशाला राहायचं? तिकडं तुझी नोकरी आहे. मी तिकडंच खोली पाहतो. शांताची नोकरी राजापूर येथे होती. तेव्हा त्याने तिकडचीच खोली पाहिली. शांताने माहेरून आणलेली भांडीकुंडी, गाद्या इत्यादी सर्व सामान आणले व त्या खोलीत ठेवले. एक स्टोव आणला व शांताचा संसार सुरू झाला. शांता नोकरीवर हजर झाली. गजानन मधून 4-4 दिवस गडप होऊ लागला. हा सारखा कुठे जातो असा संशय शांताला आला. म्हणून तिने अचानक लोणंद येथे जायचे ठरवले. ती ज्या खोलीत राहत होती तिथे गेली तर त्या खोलीतून एक दुसरीच आत्तापर्यंत न पाहिलेली विवाहित स्त्री बाहेर आली. एक लहान मुलगी तेथे होती. शांताच्या डोक्याची शीर एकदम हलली. तिने विचारले, गजानन पवारचे हे घर आहे ना? ते इथेच राहतात ना? ए बाई, आम्हासनी कोण पवार बिवार ठाऊक नाही. हे आमचं घर आहे. शांता शेजारच्या बायकांना विचारू लागली. शेजारच्या बायका काही बोलेनात. मग एका बाईने तिला आपल्या घरात बोलवले. मुली तू फसलीस. तो गजानन भामटा आहे. त्याचीच ही बाई आहे. ते पॉर बी त्याचंच आहे. आणि ती त्याची आई कुठे गेली? मला सासू म्हणून दाखवलेली. अगं ती त्याची कोण नवं. ती मागच्या गल्लीत राहणारी म्हातारी. त्यानं आणून ठेवली होती. आणि मी मागं इथं आले तेव्हा ही बया कुठे गेली होती? अगं तिला माहेरी नेऊन ठेवलं होतं. मग ते घर, ते शेत दाखवले ते तरी त्याचेच आहे का? छा. अगं हे घर भाड्याचं आहे आणि शात वगैरे काय नाही त्याला. अगं या घराचं भाडं बी थकलंय 6,000 रुपये. तो मालक सारखा येऊन ओरडून जातोय. शांताने ही सर्व हकीकत ऐकली. ती एकदम घाबरून गेली. तिला चक्कर आली व ती खाली पडली. शेजारच्या बाईने तिला सावरले. तिची समजूत काढली. बाई फसलीस ती फसलीत. आता यातून मार्ग कसा काढणार ते बघ. डोकं शांत ठेव. रडत बसू नकोस. देव तुला मार्ग दाखवील. तिने आपल्या मुलाला म्हटले, राजा हिच्याबरोबर रिक्षातून जाऊन तिला स्टँडपर्यंत गाडीत सोडून ये. आणि शांताला म्हणाली, बाई जरा चहा करते तो पी. तिने शांताला चहा करून दिला.
व राजाने तिला स्टँडवर गाडीत बसवले व ती घरी आली. शांता घरी आली. तिचे आई वडील वाट पाहत होते. त्यांना पाहून तिला एकदम रडू कोसळले. काय ग, काय झालं? अन ती हुंदक्यावर हुंदके देऊन रडू लागली. अगं तोंडानी सांग, तू लगेचच कशी आलीस? त्यानं मारलं का तुला? शेजारीन विचारू लागली. आईने जवळ घेतले व ती विचारू लागली. बाळ, काय झालंय सांग बरं. रडण्याचा आवेग संपल्यावर शांता म्हणाली, अगं आई, आपण संपूर्ण फसलो आहोत. अगं त्याने एक बाई ठेवली, तिला एक पोरगी पण झाली. आणि त्याचं घर नाही, शेत नाही, काही नाही. घर आहे ते भाड्याचं. घराचं 5-6 हजार रुपये भाडं थकलंय. मालक रोज ओरडून जातोय. आणि सासू म्हणून दाखवली होती ना, ती मागच्या गल्लीत राहणारी म्हातारी आहे. त्याने एक बहीण आहे म्हणून सांगितलंय ना, ती सुद्धा अशीच खोटी असणार. एका दमात शांताने सगळं सांगून टाकलं. ती थोडा वेळ गप्प बसली आणि पुन्हा तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. तिची आई तिला गप गप असे म्हणत होती. अगं माझं नशीबच फुटलंय. आता मी काय करू, कशी गप्प राहू, असे ती म्हणू लागली. तिच्या आवाजाने शेजारच्या बायकाही घरात जमल्या. त्या पण तिला सहानुभूती दाखवत तिच्या नवऱ्याला शिव्या देऊ लागल्या. नंतर ती आपल्या घरी गेली. असेच 5-6 दिवस गेले. ती एक दिवस गजानन घरी आला. शांताची खोली आईच्या खोलीपासून एक फलांगभर अंतरावर होती. शांता घरात होती. त्याने नेहमीसारखी आले आले हाक मारली, शांता, ए शांता, पण ती काहीच बोलेना. तो पुन्हा म्हणाला, शांता, अगं गप्प का, बोल की काहीतरी. काहीच न झाल्यासारखं त्यानं म्हटलं. तशी शांता एकदम उसळली. मी तुमच्या घरी गेले होते. तिथं असणारी ती बाई, ते पोरगं कुणाचं आहे? नालायका, तू मला फसवलंस, लबाड बोललास. फसवून तू माझ्याशी लग्न केलंस. मला तुझे तोंडही पाहायची इच्छा नाही. जा, चालता हो इथून. अगदी लांब, माझ्या आयुष्यातून निघून जा. आपलं काळं तोंड घेऊन निघून जा. अगं तसं काही नाही. तुझा काहीतरी गैरसमज झालाय. अगं ती माझी मावस बहीण होती. तू पाहिलीस, ती मधून मधून येऊन महिनाभर माझ्याकडे राहते. तिचा नवरा मुंबईला आहे ग. कुणीतरी काहीतरी सांगतं आणि तू ते खरं मानतीस होय. हे पहा, मला खरं काय आहे ते सगळं समजलंय. तुम्ही आता नाटक करायचं बंद करा. तुम्ही थापा मारून मला फसवायला पाहू नका. मी स्वतः काय आहे ते पाहून ऐकून आले. दुसऱ्या कुणी मला सांगितलेलं नाही आहे. तेव्हा आता जादा सफाई देण्याची जरुरी नाही. माझ्या जन्माचं तुम्ही वाटोळं केलंय. तुम्हाला याची शिक्षा नक्कीच मिळेल. शांता, माझ्या परीने मी तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय. तू डोक्यात राग घालून निष्कारण संसार मोडू नकोस. त्यात तुझं नुकसान आहे. तुला जर माझं म्हणणं खरं वाटत नसेल तर मग माझा नाईलाज आहे. अगं संसार मोडण्यासाठी नालायक माणसं टपलेली असतात. तू ते खरं मानू नकोस. हे पहा, जे काय आहे ते मला समजलंय. आता कृपा करून इथून निघून जा. बरं, आता तुला माझं सांगितलेलं काही पटतच नाही तर जाऊन दे. मी तरी काय करणार. मी आता तुला दृष्टीसमोरही नको वाटतोय तर मी जाईन. पण मी माझा हक्क सोडणार नाही. तू माझी बायको आहेस. देवा ब्राह्मणाच्या समक्ष तू माझ्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घातलंयस. ते मी विसरणार नाही. मी आज निघून जाईन. पण तुझ्या पगाराचे पैसे मला मिळाले पाहिजेत. मी दर महिन्याला येऊन ते घेऊन जाईन. तुला माझ्या झिडकारण्याचा निश्चित परिणाम भोगावा लागेल. असे म्हणून तो रागाने पाय आपटत घराच्या बाहेर गेला. पण खरोखरच महिना झाल्यावर 4 तारखेला तो येऊन पैसे मागू लागला. तिने नाही म्हटले तसे त्याने तिला लाथा बुक्क्या घातल्या. तिच्या कपाटाचे कुलूप काढून आतील पर्स घेऊन पळाला. शांताला या मोठ्या अपमानाने उठावेसे वाटेना. संध्याकाळ झाली तरी ती घरात दिवा न लावता तशीच बसून राहिली. थोड्या वेळाने तिचे वडील आले. काय ग, अशी का अंधारात बसलीयस? काय करू बाबा? तो आला होता. मला मारून माझी पर्स घेऊन पळाला व दर महिन्याला येणार असे सांगून गेलाय.
शांताच्या वडिलांनी बंडोपंत व घरमालक यांना सर्व सांगितले. बंडोपंतांनी व घरमालकांनी एक चांगला वकील मिळवून दिला. त्याच्यावर फसवणुकीची केस घातली. केस 4 वर्ष चालू राहिली. तोपर्यंत शांताला भेटण्यास मनाई केली होती. नंतर केसचा निकाल लागून त्याला 5 वर्ष तुरुंगवास व 1 लाख रुपये दंड करण्यात आला. शांताचे व त्याचे लग्नानंतरचे जे थोडे दिवस एकत्र आले होते त्यातून तिला दिवस गेले होते. शांता त्याला रागाच्या भरात चिडून बोलली होती. तरी काही वेळा त्याच्याबद्दल तिला आकर्षणही वाटत होते. त्यातच त्याची निशाणी तिच्या पोटात वाढू लागली. वडील म्हणाले, शांता, तू ॲबॉर्शन करून घे, म्हणजे याच्यापासून घटस्फोट घेऊन दुसरे एखादे चांगले स्थळ पाहता येईल. आता माझा लग्नावरचा विश्वास उडालाय. एका लग्नाने काय सुख मिळालंय ते आता दुसऱ्याने मिळणार. यापुढे मी लग्न वगैरे काही करणार नाही. हे मूल त्याच्यापासून राहिले असले तरी माझ्या रक्तामासाचे आहे, त्यामुळे मी त्याला वाढवीन. शांताने मूल ठेवण्याचा हट्ट धरला. आई तिची काळजी घेत होती. ती शाळेतही जात होती. सर्व शेजारी तिला म्हणाले, शांताच्या आई, सर्व्हिसला शांताला जाऊ देत, म्हणजे तिचं मन तरी रमेल. त्यामुळे शांता सर्व्हिसला जाऊ लागली. तेथे शिक्षकांच्या सहवासात तिचे मन रमू लागले. शांताचे दिवस पूर्ण झाल्यावर तिने एका मुलीला जन्म दिला. मुलगी वडिलांसारखी गोरी, काळेभोर केस, घारे डोळे, अपरे नाक, तब्येतीने मात्र चांगली होती. मुलीचे बारसे तिने घरातच केले व तिचे नाव रेवती ठेवले. मुलीच्या सहवासात तिचा वेळ चांगला जाऊ लागला. घरी शांताची आई मुलीला सांभाळत असे. घरातील कामं, स्वयंपाक करून ती शाळेत जाई. रेवतीकडे लक्ष देणे, तिला वाढवणे हेच तिने आपल्या जीवनाचे उद्दिष्ट मानले होते. गजानन तुरुंगात असल्याने शांता निर्धास्त होती. रेवती हळूहळू मोठी होऊ लागली. तिला शांताने शाळेत घातले. तिला नेण्या आणण्यासाठी एक रिक्षा ठेवली. एकदा ती शाळेतून आली व शांताला विचारू लागली, आई, माझे बाबा कुठे आहेत ग? तुला कशाला पाहिजेत? शांता तिला ओरडून म्हणाली. त्याबरोबर ती रडू लागली. अगं, विशाखाला बाबा आहेत, टीनाला, बबलीला बाबा आहेत, मग मलाच का नाही? हे ऐकल्यावर शांतालाही जरा वाईट वाटले. पण लगेच ती म्हणाली, अगं, तुझे बाबा की नाही देवाघरी गेलेत. देव बाप्पाला ते आवडले म्हणून त्याने बाबाला आपल्याकडे बोलवून घेतले. शांता घरी असली की रेवतीला शिकवतही असे. शाळेत तिचा अभ्यासही चांगला होता. परीक्षेत तिला चांगले गुण मिळत. स्कॉलरशिपला तिला बसवले व तिचा पहिला नंबर आला. बघता बघता ती मोठी झाली. 10वी चांगल्या तऱ्हेने पास होऊन कॉलेजमध्ये जाऊ लागली. रोईची व तिची ओळख झाली. सुरुवातीला शांताने तिला सूचना दिली, मुलांची मैत्री करताना नीट चौकशी करून पुढे जा. लग्नाच्या बाबतीत शांता फसली होती. त्यामुळे तिच्याकडे सतत शांता लक्ष ठेवी. तिच्या आयुष्याची परवड होऊ नये असे तिला वाटे. कॉलेजची 5 वर्ष पूर्ण करून दोघे कॉम्प्युटर सायन्स झाले. दोघे एका वर्गात होते. रोहित तिच्याबरोबर मधून घरी येई. तो बऱ्याच वेळा शांताशी बोलत असे. दोघांचाही जोडा चांगला दिसत होता. पण शांता काही बोलली नाही. रेवतीच्या वडिलांचा पत्ता नव्हता. शांताचे घरही लहान होते. त्यामुळे त्याचे आई वडील रेवतीला पसंत करतील का, हुंडा मागतील का, आपल्याला भरमसाठ हुंडा देणे जमेल का, इत्यादी विचार शांताच्या मनात येत असत. शेवटी एक दिवस शांताने रोहितला म्हटले, तुमचे दोघांचे शिक्षण आता पुरे झाले, तेव्हा तुमचे दोघांचे लग्न करावे असे माझ्या मनात आहे. तू तुझ्या घरी विचारून कळव. त्याने घरी सांगितले. त्याच्या आईने शांताला भेटायला बोलवले. तिने म्हटले, मुलीचे बाबा कुठे आहेत? ते काही का आले नाहीत? शांता म्हणाली, मी तुम्हाला सगळं खरं सांगणार आहे. त्यांनी मला फसवून माझ्याशी लग्न केले होते. त्यामुळे आमचा घटस्फोट झालाय. त्यांचा आता काही संबंध नाही. पण ते नंतर काही प्रॉब्लेम निर्माण करणार नाहीत ना? नाही, ती शक्यता नाही. मुलगी झाल्यापासून त्यांनी तिला पाहिलेही नाही. बरं, विचार करून कळवतो.
ती म्हणाली. पण मुलांच्या हट्टापुढे तिने लग्न करून द्यायला तयार झाली. शांताने आपल्या 3 बहिणींना बोलवले. त्यांच्या नवऱ्यांनी मदत केली. रोज शाळेत ऑफ पिरियडला लागणारे सामानाची यादी ती करत बसे. त्या दिवशी कविता शिकवली व स्वतःचे प्रेम तिला आठवले. लग्नाचा बोऱ्या वाजलेला आठवला. मुलांना रेवतीचे लग्न असल्याचे सांगितले. शाळा सुटली. शांता घरी आली. घरात एक पाकीट पोस्टाने येऊन पडले होते. कोणाचे पाकीट असावे म्हणून गोंधळून जाऊन ते पाहिले. तिचा नवरा कोर्ट केस झाल्यापासून कधी फिरकला नव्हता. त्याचा आणि तिचा काही संबंध नव्हता. तो तुरुंगातून नंतर सुटला. त्याने बायकोला घेऊन संसार करू लागला. दरवर्षी एक करून 4 मुली व 1 मुलगा झाला. त्याची परिस्थिती अगदी बिकट झाली होती. शेजारच्या अण्णांनी तिला म्हटले, पोरी, तुझ्यासारख्या चांगल्या मुलीला त्याने फसवले, त्यामुळे त्याला शिक्षा मिळाली. तो काही उद्योगही करत नाही. पोरांच्या अंगावर कपडेही फाटके तुटके असतात. हे सगळे विचार आठवून तिचे डोके दुखू लागले. पत्रावरील अक्षर ओळखीचे वाटेना. पत्र फोडले. इतक्या दिवसांनी स्वतःची परिस्थिती अगदी बेकार झाल्यावर त्याने पत्र पाठवले होते. माझ्या हातून खूप चुका झाल्यात. त्याबद्दल तू मला माफ कर. तू उदार मनाने मला आधार दे. तू देवी आहेस. तूच मला वाचवू शकशील. तू मला नाही म्हणणार नाहीस याची मला खात्री आहे. त्यामुळे मी माझ्या 5 मुलांना व पत्नीला म्हणजे तुझ्या बहिणीला घेऊन घरी येत आहे. तू उदार अंतकरणाने आम्हाला क्षमा कर. आम्हा सगळ्यांचा स्वीकार कर. आता मी खूप शिक्षा भोगली, त्यामुळे मी सुधारलोय. तुझा पती गजानन स्वतःचे नाव होते. हे पत्र वाचले. त्याखाली त्याची सही. ते पाहून तिचे डोके फिरले. जुन्या आठवणी गोळा झाल्या. त्याचे उद्धट बोलणे, शिव्या देणे, मारहाण करणे, पगाराचे पैसे घेऊन पळून जाणे हे न आवडणारे होते. लग्नाच्या वेळी नव्या पाहुण्यांपुढे त्याने नवरा म्हणून येणे तिला बरे वाटेना. आता यावर काय उपाय करावा? तिच्या मनात असंख्य विचार आले. तिला तीव्र संताप आला. ती जोरात ओरडली, बेशुद्ध झाली व खाली पडली. घरामध्ये जमलेले पाहुणे गोंधळून गेले. तिच्या भाचीचे लक्ष बाईकडे गेले. ती ओरडली, अगं मावशी पडली, मावशी पडली. आणि सर्व लोक गोळा झाले. बाईंना दवाखान्यात नेले. काही वेळाने ती शुद्धीवर आली. तिने सगळी परिस्थिती मनात हे करून ठेवली आणि तिने त्यावर मार्ग काढायचा सुचवला. आता घाबरून चालणार नाही. धीट व्हावं लागेल. जी माझी फसवणूक झाली ती मुलीची होऊ देता कामा नये. तिने ठाम विचार केला आणि फोन उचलून पोलीस स्टेशनमध्ये फोन केला. मुलीवरती त्याची छायाही पडू न देता तिने सगळं काही सांभाळून घेतले होते.